आज शासनाने आपली अत्यंत दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. डीएलओ सारखं काम आहे, याच्यामधून एकही शिक्षक बंधू आणि भगिनी सुटलेले नाहीये. आधी म्हणते की यांना मुक्त करा, शाळेच्या वेळेमधून मुक्त करून काम करा. आज आदेश काढते शाळेच्या वेळे व्यतिरिक्त काम करा. महिला भगिनींनी काय करायचं? शाळा सुटल्यावर संध्याकाळी जायचं घरी. अरे हा गोष्टीचा मी सगळ्या महिला भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते आणि शासनाच्या यासाठी जाहीर निषेध करते. शासनानं अजूनही जागा द्यावं. टीईटीची परीक्षा आहे. आम्हाला जेव्हा तुम्ही सेवेमध्ये घेतलेत त्यावेळेला तुमचे जे निकष होते ते निकष पास करूनच तुम्ही आम्हाला सेवेत घेतलं. मग आज पुन्हा परीक्षा कशासाठी? शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची अशी परीक्षा घेतली जाते का? नाही जात. मग हे शिक्षकांनाच का? म्हणजे शिक्षक ऐकतोय म्हणून तुम्ही शिक्षकांना कुठलंही काम सांगणार आणि तुमच्या मनाप्रमाणे मनाला वाटेल तसं वाटेल तो नियम दर 2 तासानं काढून त्याप्रमाणे वागायला लावणार. अरे निषेध आहे या शासनाचा. मी आज सर्वांच्या वतीनं शासनाला सांगू इच्छिते, शासनानं अजूनही जागा द्यावं आणि शिक्षकांच्या मागण्या मान्य करून शिक्षकांच्या बाजूने विचार करून जर उद्याची पिढी घडवायची असेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शासनाचा उद्देश असेल, तो साध्य करायचा असेल तर माझ्या शिक्षकांना फक्त शिकवू द्या. मग बघा उद्याची पिढी कशी घडतीये. एकीकडे म्हणायचं माझ्या शिक्षकासारखा प्रामाणिक माणूस नाही आणि दुसरीकडे त्याच्यावर FIR करायचा. अरे काय ही वृत्ती? जाहीर निषेध पुन्हा एकदा. शासनानं अजूनही जागा द्यावं आणि शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी या व्यासपीठावरून मी आज ही मागणी करते. आणि आज आपण पुन्हा एकदा घोषणा देऊया, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. सर